गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कॅप्शन पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा छोटासा व्हिडिओ आहे. आम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी कुठे गेलो. तर दिवसाची सुरुवात छान असं गणपती बाप्पाच्या घरच्या दर्शनाने पूजेनं केली. आणि आज संडे असल्यामुळे घरातच सगळेजण असल्यामुळे चला म्हटलं आपण छान इव्हिनिंगला गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊ. कारण एरवी डेजला आल्यावर काम वगैरे असतं, पण जॉब वगैरे असल्यामुळे लेट होतं. आणि आजचं वातावरणसुद्धा खूप जास्त सुंदर होतं. तर ह्या अशाच वातावरणाची मजा घेत घेत आम्ही मंदिरामध्ये जायला निघलो. आणि तुम्ही पाहू शकतात क्लायमेटसुद्धा किती सुंदर झालेलं आहे. आणि थोडा थोडा पाऊससुद्धा येत होता. पण म्हटलं चला अशाच पावसाची मजा घेऊया आणि थंडगार वातावरणामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊया. तर असं करत करत आम्ही एक जस्ट 5 मिनिटामध्ये बाप्पाचं जिथं मंदिर आहे तिथे येऊन पोहोचलो. आमच्या कॉलनीच्या थोडंसं जवळच ते मंदिर आहे, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. म्हणून आम्ही लवकरच मंदिरात पोहोचलो. आणि तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा किती सुंदर हवा येते आहे, छान वातावरणसुद्धा झालेलं आहे. आणि फायनली बाप्पाच्या मंदिरामध्ये पोहोचलो. संकष्टी चतुर्थी आणि बाप्पाचं दर्शन घ्यायचं म्हटलं की मनात एक वेगळाच उत्साह असतो. आणि जर आपण मंदिरामध्ये वगैरे जाऊ शकलो नाही, इच्छा असूनसुद्धा, तर थोडंसं नैराश्य आणि उदासीनता वाटते. म्हणून जर मनात आलं तर आपण लगेच निघून आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन नक्कीच घेतलं पाहिजे. तसंच आमचा लाडोबासुद्धा आला मंदिरामध्ये आणि बाप्पाचं दर्शन घ्यायला लागला. पण मुलांचं कसं असतं की आपण जर बाहेर पडलो तर आपल्या हातात एकतरी खेळणं पाहिजेच. आणि या मंदिरासोबत थोडंसं आजूबाजूला माती वगैरे आहे खेळायला, म्हणून त्यांचं लक्ष दर्शनामध्ये कमी आणि खेळण्यामध्ये जास्त होतं. बाप्पासमोर वक्रतुंड महाकाय म्हणण्याचा बळजबरीने प्रयत्न करत करत लाडोबाने दर्शन घेतलं आणि तो त्याचा खेळायला गेला. आणि तुम्ही पाहू शकतात इथले गणपती बाप्पा किती सुंदर आहेत. अक्षरशः असं वाटतं की ते आपल्याकडे पाहत आहेत. आणि मला कधीही संकट चतुर्थीच्या दिवशी इथे आल्यानंतर दर्शन घेतल्यावर खूप जास्त छान वाटतं आणि मनालासुद्धा खूप जास्त फ्रेश फील होतं. म्हणून मी नेहमी इथे यायचा नक्कीच प्रयत्न करते. आणि काही अडचण वगैरे नसेल तर अजिबात टाळत नाही. त्या दोघांनी बाप्पाचं दर्शन घेतलं, आहोनी आणि बच्चूने. आणि मी नंतर पूजा करायला बसले. तर पूजेसाठी जास्त काही नाही, तुपामध्ये ठेवलेल्या बाप्पांसाठी वाती घेऊन आलेली होती, हळदी कुंकू, खडीसाखरेचा प्रसाद आणि बाप्पांचं आवडतं लाल फूल. लाल फुलच असं काही नाही, किंवा जास्वंदाचंच फुलं असं काही नाही. आपण जे अवेलेबल आहे ते सुद्धा अर्पण करू शकतो. पण जास्वंदाचं बाप्पांना फूल खूप जास्त आवडतं, त्यातल्या त्यात लाल फूल अजून जास्त. म्हणून आपण बाप्पाच्या चरणी ते फूल अर्पण केलंच पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा, अशा नामाचा जप करून मी छान अशी बाप्पांची पूजा केली. पण आम्हाला यायला लेट झाल्यामुळे मंदिर मात्र बंद झालं होतं. तिथे लॉकसुद्धा टाकलेलं होतं, नाहीतर एरवी मंदिर ओपन असतं. आज जायला परमिशन नसते सगळ्यांना, पण ॲटलिस्ट आपण ओपन मंदिरामध्ये तर दर्शन घेऊ शकतो. पण लेट झाल्यावर ते सोसायटीतलं मंदिर असल्यामुळे बंद होतं. आणि इथे अजून डेव्हलपमेंट व्हायचं आहे, त्यामुळे ते मंदिर शक्यतो बंदच ठेवतात. आणि बाप्पाची छान पूजा करून मी घेतली, आरती वगैरे लावायला घेतली. घरून आरती लावायची विसरले होते. आणि इथे खूप जास्त वारं सुटत होतं, कारण वातावरण तसं झालेलं होतं पावसामुळे. आणि मंदिर चोहीकडून ओपन असल्यामुळे दिवासुद्धा लागत नव्हता. 4-5 वेळा प्रयत्न केल्यानंतर बाप्पांना नमस्कार केला आणि वाती साईडला ठेवला. कारण एकतर हवा असल्यामुळे तिथे दिवा लावणं तर शक्यच नव्हतं. तरीसुद्धा ट्राय केलं. बाप्पाला परत एकदा नमस्कार केला आणि प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. तर तुम्ही पाहू शकतात मंदिर किती छान आहे. आपलं मन कितीही उदास असलं तर बाप्पाच्या चरणी किंवा बाप्पाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला खूप जास्त प्रसन्न वाटायला लागतं. तसंच माझंसुद्धा आहे. मी जेव्हा जेव्हा नाराज असेल किंवा माझं मन लागत नसेल तेव्हा मी तर चतुर्थी असो अथवा नसो इथे जाऊन थोडा वेळ नक्कीच घालवते. अशा पद्धतीने बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही एक 10-15 मिनटं तिथेच थांबलो, कारण आजचं वातावरणसुद्धा सुंदर होतं. आणि इथे आजूबाजूलासुद्धा तुम्ही पाहू शकतात किती छान फुलं वगैरे आहेत. आणि अशा सानिध्यात आणि बाप्पाच्या सानिध्यात राहायला तर मला खूप जास्त आवडतं. घरचं स्वयंपाक वगैरे सर्व आटपून झालेलंच होतं. आणि आजचं चंद्रोदयसुद्धा उशिरा असल्यामुळे घरी जाऊन तरी काय करणार आहो म्हणून इथे थोडा वेळ बसलो. आणि त्याचबरोबर बच्चूसुद्धा थोडासा तिथे खेळत होता, म्हणून मी सुद्धा तिथे थोडा वेळ बसून गेले. आणि आजूबाजूला सुद्धा तुम्ही मंदिराचा परिसर पाहू शकतात. अगदी जुन्या पद्धतीने मंदिर बांधलेलं आहे आणि खूप जास्त सुंदर सुद्धा आहे.
म्हणून इथे आणखी छान वाटतं. बच्चूसोबत आणखी त्याच्याकडे लक्ष देत देत मी प्रदक्षिणा मारायला घेतल्या, कारण मुलं सारखं एका ठिकाणी बसत नाहीत, त्यांना फिरायचं असतं. चल म्हटलं तरी मंदिराच्या बॅक साईडला त्याला थांबायचं होतं, म्हणून मीच समोर आली आणि समोर थोडा वेळ थांबली आणि तो सुद्धा माझ्या मागे मागे येत परत खाली खेळायला लागला. आणि तुम्ही पाहू शकता त्याला खूप जास्त आनंद होतोय. मंदिराच्या समोर जसं की मी तुम्हाला म्हटलं थोडीशी जागा आहे, तिथे तो माती भरत होता आणि आता जाण्याची वेळ आली म्हणून म्हटलं बच्चू चल बाप्पाचं छान दर्शन घे. तिथे वक्रतुंड परत मन, कारण स्टार्टिंगला तर खेळण्याच्या ओघात त्याने व्यवस्थित दर्शन घेतलं नव्हतं. बाप्पांशी बोलत बोलत श्लोक म्हणत म्हणत वक्रतुंड त्याने बाप्पाचं दर्शन घेतलं, तुम्ही पाहू शकता. आणि मला खूप जास्त छान वाटलं, कारण माझा फक्त 3 वर्षाचा मुलगा असून तो इतका सॅटिस्फाईंग छान पद्धतीने श्लोक वगैरे म्हणतो. मी ज्या गोष्टी म्हणेल त्याचा प्रतिसाद देतो किंवा त्याला जसं जमेल तसं म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि नंतर त्यांनी छान असं बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मम्मा मला सुद्धा गणपती बाप्पांना प्रदक्षिणा मारायच्या असं म्हणून नाटकं करत मंदिराच्या मागे गेला. आणि परत एकदा मी गणपती बाप्पाचे छान असे फोटोज वगैरे क्लिक केले, कारण जेव्हा आपण इथे नाही येऊ शकत ॲटलिस्ट फोटो पाहून तरी आपल्या मनाला समाधान भेटतं. आणि त्याचं अशा पद्धतीने प्रदक्षिणा मारायला किंवा इथे जे पाणी साचलं होतं त्या पाण्यात थोडंफार खेळायला त्याने सुरुवात केली. म्हणून म्हटलं चला आता घरी गेलेलंच योग्य आहे, लेट पण झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात पाऊस येण्याची सुद्धा शक्यता आहे. असं म्हणून परत एकदा बाप्पांना नमस्कार करून आम्ही निघलो घराकडे आणि खूप जास्त समाधान वाटलं. तर असा होता आजचा माझा छोटासा दिवस. असा छान पद्धतीने आम्ही गणपती बाप्पाच्या चतुर्थीच्या दिवशी दर्शन घेतलं आणि आजचा संडेचा दिवस खूप छान स्पेंड केला. तर तुमचा दिवस कसा होता